झालं की आपल्या बी मामाचं लग्न कसं झालं हे बघण्यासाठी ब्लॉग पहिल्यापासून पहा। सकाळ सकाळी बघतोय तर काय मंडप वगैरे सगळं रेडी होतं बरं का। त्याच्यानंतर हे लागले इकडे चटया हातराय, चटया वगैरे हातरून सगळं झालं। मग यायले की लगी पाहुणे आलते, पण वराडायला खूपच उशीर होता म्हणून हे काय बसले होते निवांत मंडपात। बघा ना भाऊ कसा एंट्री मारतोय। इकडे तर नवरदेवाचं तोंड धुवाय चालू होतं बरं का। बघता बघता खूपच पाहुणे आले। चला म्हणलं आता वराडा आलाय का बघू म्हणलं। बघतोय तर काय इकडे तर वराडा आलतं आणि वाजवाय पण चालू होतं। तुम्हाला वाटत असं या माणसाने असा हांडा का घेतलाय, कारण ही परंपराच आहे। जर कुणाचं लग्न असलं ना अशीच परंपरा असते बरं का। हे भाऊ म्हणला तुझे खूपच भारी व्हिडिओ असतात बरं का, पण मला पण व्हिडिओ मध्ये घे की। मग काय ह्या भावाला आपण घेतलं मग व्हिडिओ मध्ये। इकडे पसारा वगैरे सगळं लावून घेतलं होतं बरं का। सगळे पाहुणे वराड सगळे आलते, पण नवरदेव आणि नवरीच राहिले होते, कारण आता थोड्या वेळात कार्यक्रम चालू होणार होता। त्यानंतर हे भाऊ आला ना आपल्याला फुलं द्यायला। मग फुलं वगैरे घेतले, तेवढ्यात झाली की राव नवरीची एंट्री। नवरदेवची बी झालती बरं का एंट्री। मग काय झालं की आपल्या मामा आणि मामीचं लग्न।